आता बघूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। अजितदादा शिंदेंप्रमाणे संघाच्या मुख्यालयात गेले नाहीत। अजितदादा भाजप बरोबर गेले पण विचारांची चौकट मोडली नाही। सामनातील रोखठोक मधून संजय राऊतांचा दावा, तर पवारांनी मनात आणलं असतं तर दादाही सीएम होऊ शकले असते असाही उल्लेख। जिल्हा परिषदेचा प्रचार न करण्याचा मुख्यमंत्री फडणवीसांचा निर्णय। अजितदादांच्या निधनामुळे फडणवीसांच्या नियोजित सर्व सभा रद्द। स्थानिक नेत्यांच्या खांद्यावर आता प्रचाराची धुरा। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा पहिला दौरा हा साताऱ्यामध्ये होणार। विमान अपघातात मृत्यू झालेले सुरक्षा रक्षक विदीप जाधव यांच्या कुटुंबियांची भेट घेणार। तर या भेटीनंतर सुनेत्रा पवार या मुंबईमध्ये येऊन पिंकी माळी यांच्या कुटुंबियांचीही भेट घेणार। मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयामध्ये अजित पवारांच्या अस्थि कलशाचं अनेकांनी दर्शन घेतलं। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, पार्थ पवारांच्या हस्ते अस्थि कलशांचं यावेळी पूजन। भोसले पाटलांचा पक्ष हा पटेलांचा होऊ शकत नाही। संजय राऊतांची प्रतिक्रिया। राष्ट्रवादीमध्ये तटकरे, पटेल सर्व निर्णय घेतात। राष्ट्रवादी हा मराठी चेहऱ्याचा अस्मितेचा पक्ष। महाराष्ट्राच्या अस्मितेबाबत दादांनी तडजोड केली नाही असंही राऊतांचं भाष्य। पाटलांचा पक्ष पटेलांचा होऊ नये, हा पाटलांचा पक्ष पटेलांचा होऊ नये। या पक्षाची सूत्र पाटलांकडेच राहावी किंवा भोसल्यांकडेच राहावी। लाडकी बहीण योजनेच्या जीआरवर अजित पवारांची सही। खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचं वक्तव्य, तर योजना भाजपच्या सरकारची। जयकुमार गोरेंचा दावा। छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून जाहीरनामा प्रसिद्ध। मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये जाहीरनामा प्रसिद्ध। धाराशिवमध्ये पुतणा धनंजय सावंतांच्या विरोधात तानाजी सावंतांचा प्रचार। कार्यकर्ते नाराज असल्यानं बंडखोरी केल्याचा धनंजय सावंतांचा आरोप, तर पक्षात नाराजी नाही। तानाजी सावंतांनी धनंजय सावंतांचे आरोप खोडले। आता बघूया टॉप 9 राजकीय बातम्या। निवडणूक आयोगाचे अध्यक्ष दिनेश वाघमारे उद्या आढावा बैठक घेणार। बैठकीत पुणे विभागातील निवडणूक तयारीचा आढावा घेणार। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही आढावा बैठक। मुंबईतील भाजप आणि शिवसेनेचे नगरसेवक एकत्र गट नोंदणीसाठी उद्या कोकण भवनात जाणार। सर्व नगरसेवक एकत्रितपणे करणार शक्ती प्रदर्शन। एकत्र गट नोंदणी केल्यास महायुतीला एक नामनिर्देशित नगरसेवक जास्त मिळणार असल्याची माहिती। राज ठाकरेंनी उद्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली। उद्या सकाळी 10 वाजता एमआयजी क्लबमध्ये ही बैठक। मुंबईतील पक्षाच्या विभाग अध्यक्षांना सुद्धा बैठकीला बोलावलं। महापालिकेच्या निकालावर होणार मंथन। मालेगाव महानगरपालिकेमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचाली, तर इस्लाम पार्टीकडून महापौर पदासाठी 4 तर समाजवादी पार्टीकडून उपमहापौर पदासाठी 2 अर्जांची खरेदी। भाजप आणि काँग्रेस यांनी इस्लाम पार्टीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। सोलापुरात भाजपचा सुपडा साफ करणार। धैर्यशील मोहिते पाटलांचा दावा, तर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये सुपडा साफ करायचा आहे पाटलांचा निर्धार। 9 जिल्हा परिषदेचे आणि 18 पंचायत समिती सदस्य निवडून द्यायचे आणि पुढच्यांचं काय करायचंय ऐकू येत नाही। सुपडा साफ करायचा आपल्याला। तर सुपडा साफ कुणाचा झाला हे जनतेनं दाखवून दिलं। जयकुमार गोरेंचं धैर्यशील मोहिते पाटलांना प्रत्युत्तर। नगर परिषद निवडणुकीमध्ये सोलापुरात तुतारीचा एकही उमेदवार विजयी झाला नाही, गोरेंची टीका। सोलापूरच्या महानगरपालिकेची निवडणूक झाली, त्या महानगरपालिकेमध्ये खातं सुद्धा उघडलं नाही, तुतारीचं खातं सुद्धा उघडलं नाही। त्यांना काय अधिकार आहे? सुपडा साफ कुणाचा झाला हे जनतेनं दाखवून दिलेलं आहे, त्यामुळे आत्मपरीक्षण केलं पाहिजे। सोलापूरच्या अक्कलकोटमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का। ठाकरेंच्या तालुका प्रमुखांचा शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश। लातूरच्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये पुन्हा विलासराव देशमुखांच्या आठवणींचा मुद्दा। विलासराव देशमुखांच्या आठवणी पुसण्याची भाजपची भाषा। भाजपनं वैचारिक लढाई लढावी पण आमच्या अस्मितेला हात लावू नये, अमित देशमुख यांची प्रतिक्रिया। परभणी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये 54 जागांपैकी 31 जागांवर नेत्यांचेच कुटुंबीय निवडणुकीत, तर विद्यमान 12 सदस्य निवडणुकीच्या मैदानात।